बुलेटिनच्या सुरुवातीलाच लसीकरणावरून सुरू असलेल्या राजकारणाची एक महत्त्वाची बातमी, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढी आवश्यकता आहे तेवढी लस केंद्र सरकार पुरवत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, त्या राज्याला कोरोना लसीचे अवघे 17 लाख डोस मिळणार आहेत। त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या निम्मी लोकसंख्या असलेल्या गुजरातला मात्र 15 लाखांहून अधिक डोस 5 दिवसात मिळणार आहेत। केंद्राचा लस वाटपातील हा पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही, भाजप शासित राज्यांना अधिक तर अन्य राज्यांना कमी लस देण्यात येते। भाजपची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे तेथे रुग्णसंख्या किती, लोकसंख्या किती याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यामध्ये येत्या 15 ते 20 एप्रिल या 5 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर लस पुरवण्याचं नियोजन आहे। आपण बघितलं की केंद्र सरकार जे आहे ते लस वाटपामध्ये पक्षपात करत असल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला। भाजप शासित राज्यांमध्ये किती लस पुरवली जाते एक नजर टाकूया। आपण बघतोय उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या आहे 19.95 कोटी आणि डोस मिळणार आहे 44,98,450। मध्य प्रदेशमध्ये 7.25 कोटी लोकसंख्या तर डोस मिळणार आहे 33,76,220। कर्नाटकमध्ये लोकसंख्या आहे 5.27 आणि त्याच्या तुलनेमध्ये अधिक डोस मिळणार आहे। तर हरियाणामध्ये 2.53 कोटी लोकसंख्या आहे 24,68,920 डोस मिळणार आहेत। गुजरातमध्ये 6.86 कोटी लोकसंख्या आहे तर 15,57,870 डोस मिळणार आहेत। तर भाजप शासित नसलेल्या राज्यांना किती डोस मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्रामध्ये 11.23 कोटी लोकसंख्या आहे, केवळ 17,43,280 डोस मिळणार आहेत। आंध्र प्रदेशमध्ये 4.93 कोटी लोकसंख्या आहे 10,58,170 डोस। छत्तीसगडमध्ये 2.79 लोकसंख्या आणि त्या तुलनेमध्ये कमी डोस मिळणार आहे। तर केरळमध्ये 3.18 कोटी लोकसंख्या आहे 4,74,710 डोस मिळणार आहेत। राजस्थानमध्ये 6.86 कोटी लोकसंख्या आहे तर 3,83,260 डोस मिळणार आहेत। तर कोणत्या राज्यामध्ये किती टक्के वॅक्सिन वाया गेले त्यावर एक नजर टाकूयात। आसाममध्ये 5.5%, गुजरातमध्ये 5.3%, पश्चिम बंगालमध्ये 4.1% तर महाराष्ट्रामध्ये 3.2%। काल प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर एक आरोप केलेला होता की वॅक्सिन वाया घालवण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, मात्र तशी आकडेवारी दिसत नाही। कोणत्या राज्यामध्ये किती टक्के वॅक्सिन वाया गेले त्यावर एक नजर पुन्हा टाकूया। तेलंगणामध्ये 17.5%, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये 6.9%, जम्मू काश्मीरमध्ये 6.5%, राजस्थानमध्ये 5.6%। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्या सोबत आहेत। तुषार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसींच्या पुरवठ्यावरून आता राजकारण होताना दिसतंय। एकीकडे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्येच सामना रंगलाय की काय अशी परिस्थिती होते आणि यामध्ये मात्र सर्वसामान्य जे महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्यांची मात्र अडचण होताना दिसते। संदीप, आपण जर पाहिलं असेल तर आपण आता प्रेक्षकांना जी आकडेवारी दाखवली या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की महाराष्ट्राबाबत लस देण्याबाबत कसा पक्षपात केला जातोय। भाजप शासित राज्य असतील किंवा भाजप शासित जी राज्य नाहीत त्यांना कशी किती कमी प्रमाणात लस दिली जाते हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं। मात्र संदीप, जी कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे या दुसऱ्या लाटेमध्ये देशातलं महाराष्ट्र असं राज्य आहे की ते राज्य हे सर्वात जास्त बाधित झालेलं आहे। आजही राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 57,000 आणि 50,000 अशा घरांमध्ये आपल्याला रुग्णसंख्या आढळताना पाहायला मिळते। ही कोरोनाची साखळी जर ब्रेक करायची असेल तर मोठ्या प्रमाणावरती कडक निर्बंध आणि लसीकरण झालं पाहिजे अशी देखील भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडताना पाहायला मिळाली। मात्र आज आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्याला इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जो लसीचा पुरवठा होतोय तो लसीचा पुरवठा हा फार कमी प्रमाणात होतोय। दुसरीकडे गुजरात सरकार राज्य, ज्या राज्याची लोकसंख्या 6 कोटी आहे, त्या राज्यामध्ये तब्बल 15 लाख लसीचे डोस दिले जात आहेत।
त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहेत. मात्र त्या ठिकाणी फक्त आपण जर पाहिलं असेल तर 2 लाख एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला 17 लाख डोस दिले जात आहेत. या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त डोस दिले जावेत अशी स्वतः आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली होती. त्या संदर्भातला पाठपुरावा देखील सुरू आहे. मात्र केंद्र सरकारकडून अगदी तुषार, आणि या सगळ्यामध्ये राजकारण थांबून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आता सगळेजण करताना दिसत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर थक्क करणारी एक आकडेवारी समोर येते, कारण देशभरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळते. मागल्या 24 तासांमध्ये कोरोनाची जर आकडेवारी बघितली तर तब्बल 1,31,000च्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण सापडलेले आहेत, तर 802 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. दरम्यान देशात सध्या 9,74,233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.